सुदैवाने प्रल्हाद शिंदे सुद्धा याच कल्याणमध्ये राहत होते, जिथे त्यांचा अंतकाळ झाला तेव्हा ते कल्याणमध्ये होते आणि ते गेल्याच्या नंतर सुद्धा कल्याणमधून त्यांच्यावरती बरीच स्तुतीच तुम्हाला उधळली गेली होती. माझ्या सोबतीला हे रवींद्र महाडिक, महाराष्ट्राचा एक लाडका कलावंत आणि त्याचबरोबर आहेत रवींद्र इंजापुरी. 2 रवी 1 शशी असं साधारण समतोल वातावरण आम्ही या स्टेजवर सध्या ठेवलेलं आहे, कारण एसी पण थोडा वाढलेला आहे, त्यामुळे 2 सूर्याची उष्णता आपल्याला हवीच आहे. म्हणजे गणपतीचं गाणं झाल्याच्या नंतर थोडंसं पुढे जाता जाता मला असं वाटतं की आज पैठणीचा विषय मगापासून निघालाय. पैठणी म्हणजे महिलांच्या मनातली एक फार मोठी ठेव असते. मध्यंतरी माझी बायको पण म्हणायची पैठणी आणा. मी म्हटलं मी तुला पैसे घेऊन आणीन, पण त्या दुसरं काय नको होतं आपल्याला. तर ही अशी पैठणी जिथे ती बनते त्या ठिकाणी सुद्धा मी कार्यक्रम करून आलेलो आहे येवल्याला, आणि ती कशी बनते तेही मी बघितलेले आहे. तर अशी ही पैठणी सर्वांच्या आवडीची, पण त्याचबरोबर लग्नातला शालू मात्र कोणी विसरत नाही. लग्नात तो शालू नेसलेला कुठेतरी नंतर एक महिनाभर कार्यक्रमात असतो, नंतर कुठेतरी पेटीत बंद होतो, नवऱ्याचा कोट जातो आणि त्या ठिकाणी एक मोठा टोप येतो.